नमस्कार मित्रांनो. रोटेशनल डायनॅमिक्स 6व्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर सुरुवातीला मला एक वाक्य म्हणावंसं वाटते. बहुतेक जण घरामध्ये टीव्हीतला चला हवा येऊ द्या नावाचा कार्यक्रम बघत असते. त्याच्यामध्ये डॉक्टर निखिल साबळे ज्यावेळेस सुरुवातीला येतात तेव्हा त्यांचं एक वाक्य असतं, हसताय ना, हसायलाच पाहिजे. मला आत्ता असं म्हणावंसं वाटतंय, असल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे. आता काय झालं, पहिलं झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, चौथं झालं, पाचवं झालं. आपण सर्क्युलर मोशनचाच भाग बघतोय. खरं तर मी अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की इथं हा जो टॉपिक आहे याला 2 भागामध्ये विभागतोय. त्यातला पहिला भाग खरं तर सर्क्युलर मोशन आहे आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे रोटेशनल मोशन. मग आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला काय केलं होतं? आपण काय केलं, ऍप्लिकेशन ऑफ UCMच्या नावाखाली वेगवेगळे ऍप्लिकेशन सुरू केले. त्यातलं पहिलं असेल व्हेलॉसिटीचं असेल, हॉरिझॉन्टल अनबँक्ड करोड रोडचं उत्तर काढलं होतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारी बॉल किंवा वेल ऑफ डेथ नावाचे एक आर्टिकल आपण बघितलं आणि त्याच्यानंतर आपण बँक्ड करोड रोड नावाचे एक महत्वाचं आर्टिकल या टॉपिक मधलं, जे बोर्डासाठी पण ज्यादा महत्वाचं आहे, CETला पण महत्वाचं आहे, असं असणारं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आपण बघितलं. आणि तसं ते आर्टिकल बघितल्यानंतर आता असं एक आर्टिकल त्यांनी पुस्तकामध्ये टाकलंय की जे आर्टिकल थोड्याफार प्रमाणात का होईना पण 11वीच्या पुस्तकात येऊन गेले. तेच आर्टिकल आहे, थोडस वेगळ्या पद्धतीने आपण बघूयात. आणि तसं ते आर्टिकल इथं बघितलेलं जात असताना आर्टिकलचं नाव आहे कोनिकल पेंडुलम. आणि असा असणारा हा जो कोनिकल पेंडुलम आहे, तो कोनिकल पेंडुलम कळण्याच्या अगोदर तुम्हा प्रत्येकाला सिंपल पेंडुलम म्हणजे काय ते कळलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर सिंपल पेंडुलम कळला तर नक्कीच कोनिकल पेंडुलम कळलं. मग सिंपल पेंडुलम असतो तरी कसा, काय आहे? मागे एकदा मी तुम्हाला याच पद्धतीनं हा दोरा लिंबू घेऊन आलो होतो मी, आणि याच्या साह्याने मी तुम्हाला लिनियर मोशन, ट्रान्सलेशनल मोशन किंवा रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन, प्रोजेक्टाईल मोशन याचं उदाहरण देऊन सांगितलं होतं. आता असा विचार करा, हा एक दोरा आहे आणि इथं असणारा हा एक बॉब आहे. याला मी काय करतोय, या असणाऱ्या बॉबला या पद्धतीनं त्याच्या मेन पोझिशन पासून डिस्प्लेस करतोय. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बॉब आहे त्याला जर मेन पोझिशन पासून डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बॉब आहे तो या पद्धतीनं एक प्रकारची मोशन तयार करेल आणि त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी मोशन आहे त्याला व्हायब्रेटरी मोशन या नावानं आपण ओळखलं. आणि यालाच एक वेगळं नाव आपण देऊयात ज्याला म्हणतात सिंपल पेंडुलम. मग हा जो सिंपल पेंडुलम आहे तो त्या ठिकाणी जर वाक्यात किंवा व्याख्येमध्ये आणायचा झाला तर तो कसा आणला जातो? मुळात खरं तर ऑसिलेशन नावाच्या भागामध्ये याची व्याख्या येते आणि ऑसिलेशन मध्ये याची व्याख्या येत असताना तिथलं जे वाक्य आहे ते वाक्य कसं करतात बघा. ए पॉइंट हेवी मास सस्पेंडेड बाय वेटलेस twistless inextensible string from a perfectly rigid support is called an ideal simple pendulum. हे आयडियल झालं, म्हणजे पॉइंट आहे, हेवी आहे, वजन विरहित दोरा तयार करा, त्याच्यात पीळ नाही बसला पाहिजे, म्हणजे ट्विस्टलेस झाला, रिजिड सपोर्ट त्याला दिला पाहिजे आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बॉब आहे त्याला किंवा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंट आहे त्याला या पद्धतीने आपण व्हायब्रेशन दिली का याला आपण नाव देऊ शकतो सिंपल पेंडुलम.
बऱ्याच वेळा आपण सिनेमामध्ये बघतो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये बघतो, एखाद्याला हिप्नोटाईज करायला या पद्धतीच्या पेंडुलमचा आधार घेतला जातो. मग आपण असा विचार करत मग हा झाला आयडियल ना. प्रॅक्टिकल पेंडुलम कसा आहे? मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलमचा किंवा प्रॅक्टिकल पेंडुलमचा विचार केला तर मला असं म्हणता येतं, हेवी स्पियर, इथं दिसतोय तो स्पियर कॉल्ड ॲज बॉब, त्याला बॉब म्हणतात. हेवी स्पियर कॉल्ड ॲज बॉब सस्पेंडेड बाय ए लाईट स्ट्रिंग. एखाद्या दोऱ्याच्या साह्यानं मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो हेवी स्पियर आहे त्याला या पद्धतीनं टांगून ठेवला तर तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे त्याला ज्या कुठल्या नावानं मी ओळखणार आहे ते जे नाव आहे ते नाव त्याचं झालं प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. त्यातले बरेच जण म्हणाल की सर तुम्ही आर्टिकलचं नाव लिहिलंय कोनिकल पेंडुलम आणि आता सांगताना तर विचार करताय तो म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारा सिंपल पेंडुलमचा. पण खरं सांगायचं झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे तुम्हाला जर कोनिकल पेंडुलम कळावासा वाटला तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारा सिंपल पेंडुलम नक्की कळावा लागतो. आता प्रश्न असा तयार होतो की हा जो कोनिकल पेंडुलम आहे तो कोनिकल पेंडुलम असतो तरी कसा किंवा काय, याच्यामध्ये काय बदल आहे? एक साधं वाक्य आहे ते सुद्धा अनेक पद्धतीने ती व्याख्या वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या नोट्समध्ये येते. खरं तर आपण सोपं वाक्य तयार करूया. मुळात हा जो पेंडुलम आहे या पेंडुलमला मी जर समजा आता फिरवत असताना त्याला जर या पद्धतीनं जर फिरवलं तर या ठिकाणी इथं असणारा जो पेंडुलम आहे या पेंडुलमचं आता मला नाव बदलावं लागेल आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे त्याला मला नाव देता येईल कोनिकल पेंडुलम. बघा कसं झालं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी इथं असणारा हा जो पेंडुलम आहे या पेंडुलमला मी जर या पद्धतीनं ऑसिलेशन दिली तर तो झाला सिंपल पेंडुलम. पण आता त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो स्पियर आहे तो जो बॉब आहे त्याला जर मी या पद्धतीनं आता फिरवलं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे तो पेंडुलम त्या ठिकाणी झाला कोनिकल पेंडुलम. आता प्रश्न असा होतो, हे सगळं मान्य आहे सर, तुम्ही आता त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बॉब आहे त्याला बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये फिरवलंय, त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो दोर आहे त्या दोऱ्याचं एक टोक तुम्ही हातामध्ये धरले आणि आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे त्या पेंडुलमला नाव देऊन टाकलं कोनिकल पेंडुलम. पण आता काय करायचं आहे? परीक्षेत काय विचारते? मुळात खरं तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सिंपल पेंडुलमची व्याख्या सांगितली होती त्या पद्धतीने मला कोनिकल पेंडुलमची पण व्याख्या करावी लागेल. सोपं वाक्य पाठ होऊन जाईल. मी तर म्हणतो ज्या वेळेस आपण या प्रकारचे एखादं लेक्चर या असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून ऐकत असतो त्यावेळेस नक्की एक करत चला, जवळ एक वही ठेवा किंवा जवळ आखीव कागद ठेवा आणि त्या कागदावर त्या वहीवर जसं जसं शिकवलं जाते तसं तसं लिहायचा प्रयत्न करा. ज्यावेळेस एखादं आर्टिकल आपल्याला कळलेलं असते त्या ठिकाणी आपण लिहिलेलं असते, लिहिलेल्या आर्टिकलचा संबंध आपल्या पुस्तकाशी कसा येतोय ते बघा. आणि मी मागं जसं तुम्हाला म्हटलं होतं त्यानुसार जर आपल्या घरामध्ये जर कुणाचं एखादं सीईटीचं जुनं पुस्तक असू द्या, काय फरक नाही पडत, त्या जुन्या पुस्तकामध्ये सुद्धा अशा प्रकारचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन नक्की आहे. म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे पुस्तक आहे त्या पुस्तकातनं मला त्या असणाऱ्या एमसीक्यूची उत्तर येत आहेत का ते चेक करावं लागेल. किंवा जर एखादा जुना विद्यार्थी असेल त्याच्याकडे जर समजा एखादं एक्झाम्पलचं पुस्तक असेल तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी एक्झाम्पल्स आहेत ती सोडवायचा प्रयत्न करा. मुळात खरं तर आपण या असणाऱ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा काही एक्झाम्पल नक्की घेणार आहोत. म्हणजे सर्क्युलर मोशनचा भाग झाल्यानंतर याच्यावरची काय एक्झाम्पल आपण घेऊया आणि तशी ती घेतली जात असताना मग परत आपण मागच्या आपल्या आर्टिकलकडे येऊयात. कोनिकल पेंडुलम डेफिनेशन काय? सोपं वाक्य आहे. वाक्य कसं करतो बघा मी. कोनिकल पेंडुलम इज ए सिंपल पेंडुलम in which bob
describes horizontal circular motion and string surface किंवा string traces the surface of the cone. त्याचा आकार आहे की एखाद्या कोनासारखा आकार आहे. म्हणजे परत एकदा वाक्य मी तुम्हाला सांगतो, वाक्य नीट ऐका, कारण ते वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. समजा या पद्धतीने त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बॉब आहे, त्या बॉबला फिरवलं जातंय. या बॉबला या पद्धतीने फिरवलं जात असताना नक्की दिसतंय की आपल्याला हा जो असणारा स्पिअर आहे किंवा ज्याला आपण बॉब म्हणतोय तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आणि या ठिकाणी असणारं जे सस्पेन्शन आहे, म्हणजे हा जो दोर आहे, तो त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कोन आहे त्याचा सरफेस ट्रेस करतोय. याचा अर्थ असा झाला, मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या कोनिकल पेंडुलमची व्याख्या करायची झाली तर त्याचं वाक्य माझं नक्की असं असेल, कोनिकल पेंडुलम इज ए सिंपल पेंडुलम इन विच बॉब डिस्क्राइब्स horizontal circular motion and suspension traces the surface of the cone. हे सगळं मान्य केलं, पण मला हा प्रश्न जर बोर्डाच्या परीक्षेत विचारला तर तो कसा विचारते, त्याचं उत्तर मला काय द्यावं लागेल. या सगळ्यांचा विचार करताना सुरुवात खरं तर आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या डेफिनेशनने केली. याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे त्याने तुमचं तयार झालं, वाक्य तुमचं पाठ झालं असं आपण समजूयात. मी तर म्हणतो 2-3 वेळा ते वाक्य एकदा बघा, 100% वाक्य पाठ होईल. दुसरा जो मार्क आपला येतो तो त्या ठिकाणी असणारा डायग्राम काढताना मी कशी काढतो ते नीट बघा, कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे. मी आता वर जे दाखवलंय तो खरं तर परफेक्टली रिजिड सपोर्ट आहे. मुळात त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बॉब आहे, त्या बॉबची जर मोशन मला दाखवायची झाली तर ती जी मोशन आहे ती मला या पद्धतीने दाखवावी लागेल. बॉब कुणीकडनं कुणीकडे फिरतोय ते नक्की दाखवा. त्याच्यानंतर हा बॉब म्हणजे खरं तर पॉइंट मास आहे. मग आपण असा विचार करूयात, या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल तयार करूयात आणि या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल आहे तो अँगल आपण आर दाखवूयात. तिथं असा विचार केला जात असताना याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. कारण काय होतं, फिजिक्स मध्ये माझे वाक्य तर कायमच आहे. माझे जे जुने विद्यार्थी आहेत जे माझ्या समोर बसले त्या विद्यार्थ्यांना नक्की माहिती आहे, फिजिक्स मध्ये सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम कुठला असेल तर तो प्रॉब्लेमचा. हिथून शिकून गेलेले असतील, 12वी पास झालेले असतील, कुठेतरी शिकत असतील, मुळात सगळ्यांना थोडंसं अवघड फिजिक्स जातं असेल, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन नाही असं नाही. फिजिक्स मधला अवघड काय जातं तर प्रॉब्लेम. तर मी काय म्हणतोय, प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम जर मला सॉल्व्ह करायचा असेल तर मला स्वतःला मानसिकदृष्ट्या स्वतः प्रिपेअर व्हावं लागेल. मला काय करावं लागेल, मला त्या प्रॉब्लेमवर हार्डवर्क करावं लागेल. आणि प्रॉब्लेम्स मला यावेळेस वाटत असतील तर सगळ्यात महत्वाचं काय, बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. डायरेक्ट प्रॉब्लेम सुटत नाही. नेहमी लक्षात ठेवा, सुरुवातीला काय करा, सोपं सोडवा, सोपं बघत चला, हळूहळू अवघडाकडे वळा. सोप्याकडनं अवघडाकडे जात असताना जर समजा एखाद्याची कुवत थोडी कमी असेल, नका स्वतःला कमी समजू, जेवढे येते तेवढं करायचा प्रयत्न करा. कारण अशी गोष्ट आहे की सहजासहजी जमण्यासारखं नसतं, थोडा प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे तसा प्रयत्न इथं केला जात असताना असा विचार करूया की या ठिकाणी इथं असणारा जो बॉब आहे तो बॉब मी दाखवले त्या ठिकाणी आहे. मग सहज मी विचार केला की बाबा हा बॉब या पद्धतीने आहे, याचं जे वेट आहे ते 100% खालच्या दिशेला ऍक्टिव्ह होईल. हॉरिझॉन्टल बॉब सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, त्या ठिकाणी तो एक प्रकारच्या सर्कलमध्ये फिरत असेल तर त्याला रॅडियस आहे. ती जी रॅडियस आहे ती रॅडियस समजा मी आर ने दाखवली. आणि हा जो बॉब आहे या बॉब मध्ये एक प्रकारचं टेन्शन तयार होईल. ते जे टेन्शन आहे ते टेन्शन मी आता पुस्तकात जो सिम्बॉल आहे त्याचा वापर केला ते म्हणजे T0. बऱ्याच वेळा कन्फ्युजन होईल. तिथं 2 T येतात, एक पिरियडचा पण T आहे, दुसरा टेन्शनसाठी आहे. त्यामुळे याचं टेन्शन नका घेऊ. टेन्शनचा जो T आहे त्याला T0 ने रिप्रेझेंट करा
आणि तुम्हाला जे उत्तर काढायचं आहे कोनिकल पेंडुलमच्या पिरियडचं, ते उत्तर काढलं जात असताना त्याला जो सिम्बॉल वापरायचा आहे तो टी वापरा. मग असा विचार करूया की या ठिकाणी इथं असणारं जे टेन्शन आहे त्या टेन्शनचे दोन कॉम्पोनंट रिझॉल्व्ह करूया. मुळात खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे कॉम्पोनंट्स आहेत ते रिझॉल्व्ह केले जात असताना नक्कीच आपण असा विचार करूया की ते जे कॉम्पोनंट्स आहेत ते दोन कॉम्पोनंट्स एकमेकाला या पद्धतीनं परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे कॉम्पोनंट या पद्धतीनं झाले. जसं मॅथ्स आहे, ज्याला मॅथ्स चांगलं येतं, ज्याला जॉमेट्री चांगलं येतं, त्याला नक्की माहिती आहे मुळात इथला जर अँगल थीटा असेल आणि मी जर इथला अँगल तुम्हाला विचारला तर 100% तुमचं उत्तर असणार की सर साधं उत्तर आहे, अँगल थीटा असणार आहे. जर हा अँगल थीटा आहे, मला T0 चे दोन कॉम्पोनंट रिझॉल्व्ह करायचे आणि तसे ते T0 चे दोन कॉम्पोनंट रिझॉल्व्ह करताना एक टेक्निक तर तुम्हाला सांगितलं बघा मी, थीटाच्या शेजारचा कॉस म्हणजे साइन. याचा अर्थ असा झाला इथला जो कॉम्पोनंट आहे तो माझा T0 कॉस थीटा होईल आणि आतमध्ये असणारा जो कॉम्पोनंट आहे तो माझा T0 साइन थीटा होईल. डायग्राम काढताना नक्की काळजी घ्या, हे जे दोन कॉम्पोनंट्स आहेत एकमेकाला परपेंडिक्युलर दाखवा आणि मुळात वेट mg आणि T0 कॉस थीटा याचं मॅग्निट्यूड सेम आहे, दिशा अपोजिट असू द्यात की. नुसतं सांगायचं नाही, ते तुमच्या डायग्राम मधनं पण दिसलं पाहिजे आणि तसं ते दिसावं असं वाटत असेल तर नक्की याची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी याची दाखवा. आता प्रश्न असा झाला, हा इनर्शियल आणि नॉन इनर्शियलचा विचार करून तुमच्या पुस्तकात दिलाय, तसा विचार इथे केला जात असताना मग असा विचार करूया की जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो बॉब या पद्धतीने फिरत असेल, एक वाक्य तर डोक्यात भिरवून ठेवा, जिथं कुठं सर्क्युलर मोशन तिथं असतो सेंट्रिपेटल फोर्स. जिथं असतो सेंट्रिपेटल फोर्स तिथं दोन फॉर्म्युले, एक mv²/r, दुसरा mr². मी काय केलंय, या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो mr² लिहिलाय. आता काय झालं, एकदा का डायग्राम आपली तयार झाली का मग आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो उत्तर किंवा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पिरियडचा फॉर्म्युला आहे तो तयार करायचा आहे. यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, या असणाऱ्या सिंपल पेंडुलमला मी कोनिकल पेंडुलम मध्ये रूपांतर केलंय. रूपांतर केलं जात असताना त्याला एक हाईट आहे, रॅडियस वेगळे आहे. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे त्या पेंडुलमच्या लांबीसाठी एल सिम्बॉल वापरलाय, तो माझा एल इकडे आला. बऱ्याच जणांचं त्या असणाऱ्या एक्झाम्पल मध्ये एल कुठलं दिलंय, आर कुठलं दिलंय, एच कुठलं दिलंय यात कन्फ्युजन होतं. डायग्राम नीट समजून घ्या. डायग्राम जर कळत नसेल तर परत एकदा बघा. हा दोरा आहे, हा बॉब आहे माझा. बॉबचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून जिथं दोरा मी हातात धरलाय तिथपर्यंतची जी लांबी आहे त्याला खरं तर त्या ठिकाणी लेंथ ऑफ पेंडुलम म्हणतात. नीट ऐका. याचा अर्थ असा झाला, मला जर हे प्रॅक्टिकली करायचं झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बॉब आहे त्याचा व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्यानं डायमीटर मोजावा लागेल. त्याच्यानंतर त्याचं रॅडियसचं उत्तर काढावं लागेल. पट्टीच्या साहाय्यानं इथून इथपर्यंतची लांबी मला मोजावी लागेल. त्याच्यामध्ये मला रॅडियसचं उत्तर ऍड करावं लागेल, कारण गणितासाठी सगळ्यात महत्वाची संकल्पना ही. मग मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लेंथ ऑफ सिंपल पेंडुलमचं उत्तर मिळेल. आणि असा जो पेंडुलम आहे त्याला जर मी आता या पद्धतीने फिरवला तर इथं नक्की लक्षात ठेवा, लेंथ अशी झाली, उंची मध्ये आली. लेंथ आणि उंचीचा जर विचार त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या डायग्रामला जर आपण केला तर जाणवतंय आपल्याला उंची जी आहे ती कमी आहे, लेंथ जास्ती आहे. इथं मात्र 90 डिग्री नक्की तुम्हाला त्या ठिकाणी दिसायला पाहिजे आहे. तुम्ही ते नक्की दाखवा. आणि आता आपण फॉर्म्युल्याकडे वळूया, कारण मला उत्तर काढायचीच कशाची. मला याच्यामध्ये जे उत्तर पहिलं काढायचं आहे ते उत्तर काढायचं आहे पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलमचं.
आणि दुसरं उत्तर मला जे काढायचं आहे ते उत्तर आहे ते म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम्स. माझ्याकडे जर ती उत्तर तयार झाली तर मी कुठलं पण गणित सोडवू शकतो. आणि तसं ते गणित तिथं सोडवलं जात असताना आता पहिल्यांदा इथं विचार करूया. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं टी कॉस थीटानं mg ला बॅलन्स केलंय. बॅलन्स केल्याचा अर्थ काय आहे? त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बॉब आहे तो वर जात नाही खाली जात नाही. त्या सिच्युएशनला त्या स्टेटला मला जर एखादं मॅथमॅटिकल इक्वेशन लिहायचं झालं तर ते जे इक्वेशन आहे ते माझं असणार आहे टी कॉस थीटा इज इक्वल टू mg. हे माझं पहिलं इक्वेशन झालं. मग मी विचार केला दुसरं एखादं इक्वेशन येईल का? नक्की. कसं येईल ते बघा. आतल्या बाजूला त्या ठिकाणी सॉरी मगाचं जर बघितलं तर आपण टीच्या ऐवजी t0 cos थीटा लिहूया म्हणजे जास्त क्लिअर होईल. आता आपण आतल्या बाजूला जर बघितलं तर तो जो कॉम्पोनंट आहे तो t0 sin थीटा आहे. कारण आपण टी हा सिंबल आहे तो पिरियडला वापरतोय, t0 सिंबल आपण टेन्शनला वापरलाय. तेव्हा तिथलं इक्वेशन t0 cos थीटा इज इक्वल टू mg. इथं जर बघितलं तर या ठिकाणी तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे ते माझं आता असं येईल t0 sin थीटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. सोपं आहे ना, काय अवघड नाही झालं. म्हणजे पहिलं इक्वेशन माझं t0 cos थीटा इज इक्वल टू mg झालं. दुसरं जे इक्वेशन आहे ते t0 sin थीटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर झालं. आणि मी तुम्हाला म्हटलं की आता आपण असं करूया 2 नंबरच्या इक्वेशनला 1 नंबरच्या इक्वेशनला डिवाइड करूयात. तसं जर आपण तिथं डिवाइड केलं तर 2 नंबरच्या इक्वेशनच्या इकडच्या बाजूचा विचार केला तर इथं t0 sin थीटा आलं. इथं बघितलं तर t0 cos थीटा आलं इज इक्वल टू इथं बघितलं तर mr ओमेगा स्क्वेअर आलं आणि या ठिकाणी mg आलं. अगदी सामान्यातल्या सामान्य मुलांसाठी मी हे सांगतोय कारण माझ्या समोरचा विद्यार्थी सगळाच एकदम हुशार असेल असं ऍब्सोल्युटली नाही. पण नका काळजी करू, हुशारी काय आपल्या ह्याच्यात येत नाही, आपण डेव्हलप होऊ शकतो. मग मी काय विचार केला t0 कॅन्सल करूया, m ला m कॅन्सल करूया आणि या ठिकाणी ते लिहून टाकूया sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर r अपॉन g. बरं ह्याच्या जरा पुढे जरा जायचं ठरवलं मी तर मला असं लिहिता येतं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू इथं वर मी समजा लिहितोय g sin थीटा अपॉन मी जर लिहिलं तर त्या ठिकाणी r आलं. सिंपल मॅथमॅटिक्स आहे. फक्त त्या ठिकाणी r येत असताना इथं cos थीटा नक्की आहे. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g sin थीटा अपॉन r cos थीटा. बरं मला उत्तर तर काढायचं आहे कशाचं तर पिरियडचं काढायचं आहे. मग तो ओमेगाचं उत्तर का काढले मी आता ओमेगा स्क्वेअर वरनं ओमेगाला कसं जायचं विचारलं तर तुम्ही मला काय सर 8वी 9वीतला प्रश्न विचारला. ओमेगा इज इक्वल टू इथं जर लिहायचं झालं तर ते माझं g sin थीटा अपॉन r cos थीटा येईल रूट मध्ये. आणि असं येत असताना मला प्रश्न पडलाय की ओमेगाचं कॅपिटल T म्हणजे पिरियडशी नातं कुठलं आहे का? आहे 100%. कुठलं नातं आहे? मग मी विचार केला ओमेगाला आपण कशाने तरी रिप्लेस करूयात. आता समोर तुम्ही नसल्यामुळं मी मीच उत्तर देतो. ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय अपॉन कॅपिटल T. म्हणजे 2 पाय अपॉन कॅपिटल T इज इक्वल टू केलं तर फॉर्म्युला तयार झाला g sin थीटा अपॉन r cos थीटा. म्हणजे मी ह्या सगळ्याकडे जात असताना आता मला याच्यामध्ये थोडंसं परत उत्तर काढायचंय. जे उत्तर काढायचंय ते टीचं काढायचंय. मग मला टीचं उत्तर जर काढायचं झालं मग टी इज इक्वल टू इथं जर मी लिहिलं तर 2 पाय येणारच आहे. अंडर रूट मध्ये काय येईल? जर टी तिथं घेतलं इथं 2 पाय घेतलं तर टी इज इक्वल टू 2 पाय. इथं r cos थीटा येईल, g sin थीटा येईल. त्या किमती तशाच राहतील. आता तात्पुरतं त्या किमती आपण नका लिहूयात. आपण विचार करूयात आपल्या स्वतःला काय येतंय का. आणि तसा विचार इथं केला जात असताना मग मी विचार केला की बाबा टीचं उत्तर काढायचं आहे. r ला कशाने रिप्लेस करता येतं का? तर आपण परत एका डायग्रामकडे वळूया. मी r ला रिप्लेस करणार आहे. मी आता बोट जिथं फिरवतोय त्या ट्रायंगल कडे जर बघितलं तर माझ्या लक्षात येतं तो एक राईट अँगल ट्रायंगल आहे.
मी जर राईट अँगल ट्रायंगलचा विचार केला आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या आरचं उत्तर द्यायचं ठरवलं तर नक्की मला असं लिहिता येतं, याचा अर्थ असा झाला, मी जर समजा त्या ठिकाणी आरला एलच्या भाषेमध्ये लिहायचं ठरवलं, आरला एलच्या भाषेमध्ये लिहायचं ठरवलं तर साइन थिटा इज इक्वल टू आर अपॉन एल लिहिता येईल. कारण समोरची बाजू आणि कर्ण या दोघांचं गुणोत्तर म्हणजे साइन. साइन थिटा इज इक्वल टू आर अपॉन एल आलं, याचा अर्थ असा झाला आर इज इक्वल टू एल साइन थिटा आलं. आता हे आर इज इक्वल टू एल साइन थिटा जे आहे ते आपण इथं लिहूयात. म्हणजे तात्पुरतं आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे, इथं जर मी टी तिकडे घेतलं 2 पाय रूट मध्ये गेलो तर मला तो जो फॉर्म्युला आहे टी तिकडे घेतल्यानंतर 2 पाय आर कॉस थिटा अपॉन जी साइन थिटा येईल, किंवा टीचा फॉर्म्युला आपल्याला रूपांतर करता येईल. मी मुद्दामून ते ब्लँक ठेवलंय कारण काय गोष्टी तुम्हाला स्वतःला पण करावं लागतात आणि तशा त्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जात असताना आता आपल्याला टी इज इक्वल टू 2 पायचं उत्तर काढायचं आहे. 2 पायचं उत्तर काढताना मी आताच तुम्हाला सांगितलं आर ला एल साइन थिटाने रिप्लेस करा. इथं आर ला जर एल साइन थिटाने रिप्लेस केलं तर वरचं असणारं जे साइन थिटा आहे ते साइन थिटा कॅन्सल होईल. म्हणजे मी तात्पुरतं इथं करतो, हे जे आर आहे त्याला एल साइन थिटाने रिप्लेस करतो. म्हणजे इथं एल साइन थिटा घेतो, या ठिकाणी कॉस थिटा घेतो, एकमेकाला कॅन्सल करतो. आता टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूटचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे मी जर फायनल उत्तर काढलं तर ते जे उत्तर आहे ते माझं एल कॉस थिटा अपॉन जी. मुद्दा म्हणून काही ठिकाणी का थांबतोय मी, तर तुम्हाला पण स्वतःला आता सवय लागली पाहिजे. नुसतं बघायचं नाही, नुसतं ऐकायचं नाही, उत्तरायदेशन जायचं आहे. परत बघा मी काय केलं ते, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा इथंपर्यंत कळतंय आपल्याला. जी साइन थिटा तसंच आलं, इथं आर कॉस थिटा आलं. इथं जर बघितलं तर साइन थिटा इज इक्वल टू आर अपॉन एल आलं. याचा अर्थ असा झाला आर इज इक्वल टू एल साइन थिटा आलं. इथं आर इज इक्वल टू एल साइन थिटा ठेवलं, साइन थिटाला साइन थिटा कॅन्सल झालं, एल कॉस थिटा आलं. टीचं उत्तर केलं, एल कॉस थिटा वर जाईल, जी खाली येईल, त्यामुळे 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी येईल. मला तर उत्तर फ्रिक्वेन्सीचं पण काढायचंय आणि ह्यातल्या प्रत्येकाला 100% माहिती आहे पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचं नातं हे रेसिप्रोकल मध्ये असतं. त्यामुळे यांचा विचार केला तर या ठिकाणी 1 अपॉन टी, यांचा विचार करताना 1 अपॉन टी आलं. याचा अर्थ असा झाला n इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा येईल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर या पद्धतीने काढता येतं. म्हणजे पिरियडचं उत्तर काढता येईल, फ्रिक्वेन्सीचं उत्तर काढता येईल, कोनिकल पेंडुलम म्हणजे काय ते कळलं. याच्यावरनं आपण त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे उत्तर आहेत, म्हणजे मला जर समजा आता कोनिकल पेंडुलम कळला तर मला याच्यावरची एक्झाम्पल सोडवणं सोपं जाईल. मी तर म्हणतो उगाच जादा आर्टिकल बघत बसण्यापेक्षा थोडं थोडं जर आपण करत गेलो तर जास्त ऍब्सॉर्ब होईल, प्रत्येकाला ते कळलं. आता कोनिकल पेंडुलम तुम्ही जर बघितला तर मला खात्री आहे 100% प्रत्येकाला नाही आता त्यात चुका होणार. म्हणजे घरी आपण एक फिगर काढा, मॅथमॅटिकल फॉर्म्युला तयार करा. मग जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनुसार आपण एखाद्या पुस्तकात पहिल्यांदा टेक्स्ट बुक मधनं बघा, नंतर सीईटीचं पुस्तक बघा, नोट्स बघा, येणार म्हणजे येणारच. ठीक आहे, हा त्याच्यातला झाला. याच्यानंतरच्या आपल्या लेक्चरला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघतोय. धन्यवाद.